मी राजकारणी माणूस नाही आहे. मी राजकारणात खूप नवखा आहे. पण नवखा जरी असलो, तरी समाजकारण हे माझ्या अंगामध्ये भिडलं आहे. नगरसेवक हा नगरसेवक पाहिजे. तो राजा नाही पाहिजे. ₹5 तो विकला गेला नाही पाहिजे. तर त्याने हक्काने पुढच्या माणसाला म्हटलं पाहिजे, की "तू हे काम केलं पाहिजे." माझं काम तो हक्काने बोललं पाहिजे, की "हे काम तू केलं पाहिजे." का? तो माझा भाऊ आहे, ती माझी ताई आहे, ती माझी आई आहे, ती माझे वडील आहे. ह्या नात्याने मी त्यांच्या प्रत्येकाचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले पाहिजे. ते माझे जे काही गरीब गोरगरीब आहेत तर त्यांना मी 1 वर्ष फ्री ओ-पी-डीचा उपचार देणार आहे. तर आपला जो बिझनेस न करता तो आपण तर समाजकारण म्हणून कसं वापरता येईल याचे माझे जास्त करून प्रयत्न असतात. आणि काय असतं सगळ्यात जास्त ज्यामध्ये मोठी अडचण असते ती डॉक्युमेंटेशनची. डॉक्युमेंटेशन होत नसतं त्यामुळे तुम्हाला लोन मिळत नाही. म्हणजे महिलांसाठी जर तुम्ही म्हटलं तर उद्योगिनी योजना आहे, आई योजना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जर जगाच्या आपल्याला बरोबर पाठीशी मागे जायचं असेल आणि जगाच्या लेव्हलवरती उतरायचं असेल तर आपला प्रत्येक तरुण हा त्या लेव्हलचा झाला पाहिजे. तर आपल्याला ते अनस्किल्ड लोकं स्किल्डमध्ये कशी कन्व्हर्ट करायचे त्याची आपल्याकडे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण त्याच्यामध्ये करणार आहे. तुम्हाला मी माझं उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्याकडे जवळपास 1000 लोक काम करतात आहे. ते मी माझ्या पद्धतीने पण मी त्यांना माझ्या कंपनीमध्ये त्यांची जर रिक्वायरमेंट असेल त्या रिलेटेड त्यांचा शिक्षणाचा क्रायटेरिया असेल आणि नसेल तरी मी उद्या त्यांना तसं डेव्हलप करून त्यांना माझ्या कंपनीमधून माझ्या थ्रू कसं त्यांना चांगल्या कंपनीमध्ये लावता येईल हे मी माझ्या वैयक्तिक लेव्हलवरती पण करणार आहे. मुख्यमंत्र्यांकडून पहिलं जर नगरसेवक झाला तर पहिलं काम कुठलं असणार आहे? जे काही वरच्या लेव्हलचे प्रॉब्लेम आहे, मी छोट्या लेव्हलचे बोलत नाही. जे वरच्या लेव्हलचे प्रॉब्लेम आहे, नक्कीच त्यांच्याकडे घेऊन ते जाईल आणि त्यांच्याकडून ते कसं सॉल्व्ह करता येईल त्याचा पाठपुरावा मी नक्कीच घेईल त्या गोष्टीसाठी. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणांगणात सध्या आपण आहोत 20 नंबर वॉर्डमध्ये. 20 नंबर वॉर्डमधील संदीप बागडे सर आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. आपलं IBM महाराष्ट्र न्यूजमध्ये खरं तर निवडणुकीची रणधूम ही जोरात सुरू आहे आणि 20 वॉर्ड मध्ये तुमची लढत सध्या चुरशीची ठरत आहे. कोणत्या समस्यावर आपण पुढे जात असता? प्रथम मी तुम्हाला माझा परिचय करून देतो. माझं नाव डॉक्टर संदीप अरुण बागडे. मी प्रभाग क्रमांक 20 अ मधून लढत आहोत. तर यामध्ये भाजप जो पक्ष आहे माझा भारतीय जनता पार्टी यांच्यातर्फे मला उमेदवारी मिळालेली आहे. तर हे करत असताना आता आमचा जो प्रभाग आहे हा खूप मोठा आहे. याच्यामध्ये आमचं संत तुकाराम नगर येतंय, कासारवाडी येते, फुले नगर येते, लांडेवाडी येते, नाणेकर चाळ येते, विशाल नगर येते. तर हा एवढा मोठा प्रभाग आहे. तर त्यामध्ये असताना आम्हाला हा सगळा परिवार आहे आमचा. मी राहणार आहे संत तुकाराम नगरमध्ये. पण हा मोठा परिवार मला घेऊन चालायचा आहे पुढे यामध्ये. तर ह्या प्रभागामध्ये काम करताना याच्यामध्ये 2 प्रकारचे लोकं आहेत, की याच्यामध्ये उच्चभ्रू पण लोकं आहेत आणि झोपडपट्टीमधले पण लोकं आहेत. पण आम्हाला जो काही विकासाचा जो अजेंडा आहे आमचा भाजपचा, की तो आम्हाला सगळ्यांना मिळूनच आम्हाला पुढे जायचं आहे, की जेणेकरून आम्हाला की प्रत्येक तळागाळाच्या माणसाला पण उपयोग होता पाहिजे. आपला जो कामाचा जो आढावा आहे, त्याच्याप्रमाणे प्रत्येक माणसाप्रमाणे आम्ही गेलो पाहिजे आणि उच्चभ्रूप्रमाणे त्यांचे पण काही प्रॉब्लेम आहे सोसायटीमधले, त्याचे पण आम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. तर ह्या पद्धतीने आम्हाला पुढचा अजेंडा आम्हाला राबवायचा आहे. तर खरं सांगायचं म्हटलं, की मी जो काही आलेलो आहे, तो आहे इंडस्ट्रीमधून आलेला माणूस आहे. मी राजकारणी माणूस नाही आहे. मी राजकारणात खूप नवखा आहे. पण नवखा जरी असलो, तरी समाजकारण हे माझ्या अंगामध्ये भिडलं आहे. कारण त्याचं सांगायचं म्हटलं, तर माझे जे वडील आहेत, ते ज्येष्ठ महासंघाचे अध्यक्ष होते 3 वर्ष. म्हणजे पिंपरी चिंचवड शहरचे. जवळपास त्यांच्या अंडर 32 महासंघ होते. जवळपास नाही म्हटलं तर एक 40,000 ते लोकं त्यांच्या अंडर ज्येष्ठ नागरिक त्यांच्याबरोबर होते अध्यक्ष म्हणून. त्यांनी सगळ्यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे, ज्येष्ठांच्या ज्या अडी-अडचणी आहेत, ते सॉल्व्ह करायचे ते प्रयत्न करत होते. तर त्यांचा जो काही वसा आहे, तो वसा मला पुढे चालवायचा आहे समाजकारणाचा आणि मी माझ्या परीने जेव्हा इंडस्ट्रीमध्ये असताना पण मी समाजकारण करत होतो. पण मी कधी राजकारणात येईल असं वाटलं नव्हतं. पण ती आवड मला निर्माण झाली आणि मी राजकारणामध्ये आलो. एवढं सांगतो, की ह्यापुढे जे काही राजकारण करायचंय, ते राजकारण फक्त माझं नाही म्हटलं तर 1% असेल, पण समाजकारण हे 99% असेल. ह्या पद्धतीने मला पुढे जायचं आहे. तर उच्च शिक्षित आहात. प्रामुख्याने कोणत्या विषयावर सध्या कोणता विकास आराखडा किंवा कोणता एक रोड मॅप घेऊन सध्या वॉर्डमध्ये प्रचार करताय? अ, तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर काय असतं, की प्रत्येक माणसाचं एक धोरण असतं, की नगरसेवक कसा पाहिजे. नगरसेवक हा नगरसेवक पाहिजे. तो राजा नाही पाहिजे. तो जनतेची सेवा करणारा पाहिजे. आणि ही जी प्रथा आहे आत्ता जी चालू आहे, ती फक्त राजाची प्रथा चालू आहे. आपल्याला सेवक म्हणून काम करायचं आहे सगळीकडे. आता मी जो काही इंडस्ट्रीमध्ये काम करताना माझे हॉस्पिटल्स वगैरे आहे, माझे ज्या काही कंपनी आहेत,
तर मी तुम्हाला एक सांगतो, की मी जेव्हा सुरुवात केली, तेव्हा एक खूप गरीब कुटुंबातला मी मुलगा आहे. पण मी फक्त शिक्षणाच्या जोरावरती, माझ्या वडिलांच्या संस्कारावरती मी जो काही आहे, तो फक्त माझ्या घरच्यांच्या सपोर्टवरती आहे. आणि त्यांनी मला शिक्षण चांगल्या पद्धतीने दिले. मला त्यांनी डॉक्टरेट दिलं. म्हणजे तो जो काही मी प्रवास साधला, तो फक्त आणि फक्त शिक्षणाच्या जोरावर साधला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, की शिका, संघटित व्हा आणि सगळ्यांना एक न्याय द्यायचा प्रयत्न करा. आणि तीच गोष्ट पुढे आम्ही चालवत आहोत. आता तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर माझ्या ज्या कंपन्या आहेत, जेव्हा मी एक माणसापासून सुरुवात केली, ते आत्तापर्यंत माझ्याकडे 1000 लोक काम करतात आहे. म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये, की जो काही आता रोजगाराचा प्रश्न आहे, तर लोकांना सगळ्यात मोठा भेडसावणारा प्रश्न म्हणजे तो रोजगार आहे. तर माझ्याकडे मी जवळपास आपल्याच प्रभागातले जवळपास 500च्या वर लोकं आत्तापर्यंत मी 10 ते 15 वर्षामध्ये आपण आपल्या इथे कामाला ते सर्व्हिसमध्ये. तर आपण काय म्हणतो, की तुम्ही पहिलं तुमचं घर चालवा. कारण की इथे आता राजकारणाचा प्रवास कसा असतो, की लोकं पैसे देतात. म्हणजे टेम्पररी पैसे मिळतात लोकांना, की 10,000 2,000 मिळतात, 3,000 मिळतात. पण ते किती दिवस टिकणार आहे तुम्हाला? म्हणजे तुम्ही एक जर आपण 5 वर्षाचा जर कालावधी कॅल्क्युलेट केला, तर तुम्ही जर तो विषय केला 365 गुणिले 5 वर्ष जर आपण ते कॅल्क्युलेट केले, तर प्रत्येक माणसाला प्रत्येक दिवसाला काहीतरी ₹5 मिळत असेल. पण ते माणूस तो त्याचं 5 रुपयासाठी तो विकला गेला नाही पाहिजे. तर त्याने हक्काने पुढच्या माणसाला म्हटलं पाहिजे, की "तू हे काम केलं पाहिजे." माझं काम तो हक्काने बोलला पाहिजे, की "हे काम तू केलं पाहिजे." का? त्याने त्याचं अमूल्य मत ते मला दिलेलं असतं. तर ते त्याने केलं पाहिजे आणि मी तेव्हा ऐकलं पाहिजे. तो माझा भाऊ आहे, ती माझी ताई आहे, ती माझी आई आहे, ती माझे वडील आहे. ह्या नात्याने मी त्यांच्या प्रत्येकाचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह केले पाहिजे. तर आपण स्वतः एक डॉक्टर आहात. जर आरोग्य सेवा या तुमच्या वॉर्डात करायच्या असतील, तर काय नेमकं चित्र असणार आहे? हां, तर आरोग्य सेवेच्या रिलेटेड मी एक गोष्ट तुम्हाला चांगली सांगू इच्छितो, की माझं स्वतःचं धावडे वस्तीमध्ये, भोसरीमध्ये नाशिक-पुणे हायवेला 30 बेडेड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. तर त्या माध्यमातून मी प्रत्येक माझे जे काही गरीब गोरगरीब आहेत तर त्यांना मी 1 वर्ष फ्री ओ-पी-डीचा उपचार देणार आहे. जेणेकरून जे काही आता आमच्याकडे एक वायसीएम हॉस्पिटल आहे. ते वायसीएम हॉस्पिटलमध्ये कोणताही माणूस गेला, तर त्याला ते केस पेपर काढणे, त्याला त्या त्या लाईनमध्ये क्यूमध्ये राहणे, तर त्याच्यामध्ये बराच वेळ खर्चिक होतो आणि त्याच्यामध्ये त्याला ती जो काही प्रॉपर उपचार पाहिजे तो मिळू शकत नसतो. तर आपलं एक हक्काचं एक हॉस्पिटल आहे, की तिथं त्याला जे काय आहे ते संदीप बागडे म्हटलंय, की बाबा हे आहे, तर नाव घेतलं तर तिथं त्याला एक चांगला उपचार मिळाला पाहिजे, एक चांगला सल्ला मिळाला पाहिजे, की बाबा मी खरंच इथं मी काय केलं. कारण की आत्तापर्यंत जी काही हॉस्पिटलच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती आहे, की तो एक बिझनेस झालेला आहे. हं. तर आपण तो बिझनेस न करता तो आपण समाजकारण म्हणून कसं वापरता येईल याचे माझे जास्त करून प्रयत्न असणार आहे. महिलांसंदर्भात काय सांगाल सर? महिला सक्षमीकरण काय असणार आहे तुमच्या दृष्टीनं? महिला सक्षम करण्यासाठी माझ्याकडे एक धोरण असं आहे, की आपल्या गव्हर्नमेंटच्या एवढ्या स्कीम्स आहेत. आपल्याकडे काय होतं, की आपण स्कीम कधी बघत नाही आणि स्कीम आपल्याकडे तळागाळापर्यंत पोहोचत नाही. आणि काय असतं सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये मोठी अडचण असते ती डॉक्युमेंटेशनची. डॉक्युमेंटेशन होत नसतं, त्यामुळे तुम्हाला लोन मिळत नाही. म्हणजे महिलांसाठी जर तुम्ही म्हटलं तर उद्योगिनी योजना आहे, आई योजना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंटकडून सबसिडी मिळते. त्याच्यातून तुम्हाला एक फिक्स अमाउंट मिळते आणि काय होतं त्याच्यामध्ये तुम्हाला प्रेरणा देणारे लोकं पाहिजे, की बाबा तुम्ही हे करू शकता. आपण जेव्हा त्यांना प्रेरणा देऊ, तुम्ही करू शकता, तर 100% लोकं त्यामध्ये उतरतात आणि म्हणजे एक धोरण असं असतं, की लोकं फक्त घेतात पैसे, पण त्याच्यातून त्यांचे बिझनेस जे असतात, ते जे बनवलेले असतात, ते बंद पडतात. पण आपण जी काही प्रेरणा, की तुम्ही याच्यातून कसं आउटपुट करणार, कसं येणार, तुम्ही याच्यातून मोठे कसे म्हणजे ते तुम्हाला सांगायचं म्हटलं, तर की लिज्जत पापडचं उदाहरण देतो, हं. की लिज्जत पापड हा असा बिझनेस आहे, की तो एक महिलांनी छोट्या ग्रुपनी चालू केलेला. तो आता किती मोठा विस्तारला गेला आहे. तर आपल्याला महिलांना असं फक्त बचत गट म्हणून ठेवून कलेक्शनसाठी आपल्याला काम नाही करायचं, की त्यांना एक चांगली दिशा देऊन एक मोठा उद्योग, छोटा उद्योगातून मोठा उद्योग कसा करता येईल त्याबद्दल आपल्याला त्यांना गाईडन्स द्यायची आणि सगळ्यात मोठं त्यांचं डॉक्युमेंटेशनचं जे काही गोष्टी त्याच्या रिलेटेड मला एक मी टीम बसवणार आहे, की त्याच्यामध्ये त्यांच्या डॉक्युमेंटेशनचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांना एक प्रॉपर लोन मिळेल. प्रत्येकाला त्याच्या गोष्टीतून त्यांना त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हे माझे त्यांच्यासाठी प्रयत्न असणार आहे. रोजगाराचा एक प्रश्न आहे. युवकांचे रोजगार असतील तुमच्या वॉर्डामध्ये किंवा प्रभागामध्ये या संदर्भात आपल्याकडे काही रोड मॅप आहे का? हां, आता त्यासाठी एक तुम्हाला सांगायचं आहे, की आपण दरवेळेस काय म्हणतो, की प्रत्येकाला गव्हर्नमेंट सर्व्हिस मिळाली पाहिजे. पण आता तुम्ही जर बघितलं, तर गव्हर्नमेंट सर्व्हिस ह्या नसलेल्या जमात आहे. त्यामुळे आता आपण असं कोणाला आश्वासन देऊ शकत नाही, की बाबा मी जर नगरसेवक आहे, तुला पालिकेमध्ये मी इथं लावतो, पालिकेमध्ये तिथं लावतो. कारण की ते नसल्यामध्ये जमाना कारण आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टम आहे आणि आता कसं आहे माहिती आहे का, की आपल्याला जर आपल्याला जर जगाच्या आपल्याला बरोबर पाठीशी मागे जायचं असेल आणि जगाच्या लेव्हलवरती उतरायचं असेल, तर आपला प्रत्येक तरुण हा त्या लेव्हलचा झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला त्याने ती मेहनत घेणं गरजेचं आहे. त्याच्याकडे ते प्रशिक्षण असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं, तर आपण चायना आणि इंडिया
हे जर दोन आपण देश बघितले, तर चायनामध्ये जर स्किल्ड लेबर असतात, हं. तर ते किती पर्सेंट म्हणजे आपण जे म्हणतो ना मेड इन चायना, मेड इन चायना त्याचं कारण का सांगतो? ही जगातली अशी अर्थव्यवस्था आहे, की तिथं तुमचे 90% स्किल्ड लोकं असल्यामुळं त्यांच्याकडं तेवढं स्किल्ड आहे, की ते ते प्रोडक्शन तेवढ्या पद्धतीने काढू शकतात. आपल्याकडं फक्त आणि फक्त 6% तेवढे लोकं आहेत, जे स्किल्ड आहेत. आपल्याकडे अनस्किल्ड लोकं खूप आहे, पण त्या अनस्किल्ड लोकांचं काय करणार आपण? कुठे-कुठे ठेवणार? तर आपल्याला ते अनस्किल्ड लोकं स्किल्डमध्ये कसे कन्व्हर्ट करायचे, त्याची आपल्याकडे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण त्याच्यामध्ये करणार आहे. जेणेकरून त्यांना ते स्किल झाले, की त्याच्यामध्ये आपण त्यांना नोकऱ्या आता तुम्हाला मी माझं उदाहरण द्यायचं म्हटलं, तर माझ्याकडे जवळपास 1000 लोक काम करतात आहे. ते मी माझ्या पद्धतीने पण मी त्यांना माझ्या कंपनीमध्ये त्यांची जर रिक्वायरमेंट असेल, त्या रिलेटेड त्यांचा शिक्षणाचा क्रायटेरिया असेल आणि नसेल तरी मी उद्या त्यांना तसं डेव्हलप करून त्यांना माझ्या कंपनीमधून माझ्या थ्रू कसं त्यांना चांगल्या कंपनीमध्ये लावता येईल, हे मी माझ्या वैयक्तिक लेव्हलवरती पण करणार आहे आणि पालिकेच्या माध्यमातून पण मी जे काही हे असतात म्हणजे तुमचे बरेचसे घंटागाडी वगैरे असतात. म्हणजे जे काही तरुणांना एक चांगला रोजगार मिळावा, त्यांचं घर चालावं, एक कुटुंब सेट व्हावं, हे आपण त्याच्यामध्ये आपला एक रोड मॅप आहे त्याच्या गोष्टीचा. सध्या मुख्यमंत्री आपला भाजपचा आहे. मुख्यमंत्र्यांकडून पहिलं जर नगरसेवक झाला तर पहिलं काम कुठलं असणार आहे? तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मला राजकारणामध्ये आणणारे खरंच म्हटलं तर माझे दैवत म्हणजे अमित भाऊ गोरखे माननीय अमित भाऊ गोरखे आमदार आहेत ते हां. आणि तसंच मला मार्गदर्शन मला महेशदादा लांडगे यांनी पण दिले. माझे त्याच्यामध्ये आमचे जास्त करून सहकार्य लाभले. शत्रुघ्न काटे असतील सर, परत आपले शंकर जगताप सर असतील, माननीय शंकर जगताप आमदार साहेब, परत आपल्या उमा कापरे साहेब, आमदार उमासाहेब उमा मॅडम उमा कापरे मॅडम. तर ह्या आहेत तर की त्यांच्या सहकार्यातून आम्ही त्यांच्याकडे आम्ही आमच्या जे काही प्रॉब्लेम आहे, जे काही वरच्या लेव्हलचे प्रॉब्लेम आहे, मी छोट्या लेव्हलचे बोलत नाही. जे वरच्या लेव्हलचे प्रॉब्लेम आहे, नक्कीच त्यांच्याकडे घेऊन ते जाईल आणि त्यांच्याकडून ते कसं सॉल्व्ह करता येईल त्याचा पाठपुरावा मी नक्कीच घेईल त्या गोष्टीसाठी. नक्कीच धन्यवाद सर. हे होते वॉर्ड क्रमांक 20 चे संदीप बाडगे सर आणि आपल्यासोबत आणखीन अशा अपडेट पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, Instagram पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.